मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, नवीन सरकार कधी आणि कसे होणार याबद्दल विचारले असता अजित पवार म्हणाले, आता आमची जबाबदारी वाढलेली आहे. आम्ही तिघेही दिल्लीत जाणार आहोत. त्यानंतर दिल्लीत पुढची चर्चा होईल. त्यानंतर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री असं सरकार स्थापन होईल. आता काही दिवसात लगेच नागपूरचे अधिवेशन आहे. त्यामुळे पुरवणी मागण्या मंजूर करून घ्याव्या लागतील. कामाचा प्रेशर राहील, पण आम्ही अनुभवी असल्यामुळे काही अडचण येणार नाही. राज्यात विकास करण्याचा प्रयत्न आमचा आहे. केंद्र सरकारकडून राज्यासाठी निधी आणण्याचा प्रयत्न आमचा आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं. तुमचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे का, असा प्रश्न विचारले असता अजित पवार म्हणाले, कार्यकर्त्यांना काही वाटत असले तरी शेवटी प्रत्येकाची संख्या किती आली हे देखील पाहिलं जातं. मागच्या 2.5 वर्षात गोष्ट वेगळी होती, पण आताची गोष्ट वेगळी आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. विरोधकांच्या EVM वरील आरोपावर विचारले असता अजित पवार म्हणाले, आपण सर्वजण न्यायव्यवस्थेला महत्त्व देतो. आपण सर्वजण संविधानाच्या समोर नतमस्तक होतो. काल सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की प्रत्येक वेळेस निवडणुकीत ज्यांचा पराभव होतो तो पराभव EVMच्या माती मारला जातो आणि यश आले की मग EVM चांगलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी देखील महायुतीचा अतिशय खराब परफॉर्मन्स झाला. आता आम्ही त्यावेळी EVMला दोष दिला नाही. काय असतं, कार्यकर्त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी आपले नेते काहीतरी करीत आहेत हे दाखवावं लागतं. आता पश्चिम बंगाल, दिल्ली, केरळ, तेलंगणा या राज्याचा निकाल लागला तेव्हा EVM चांगलं, मात्र निकाल विरोधात गेला की EVM खराब, असं म्हणत पवारांनी विरोधकावर हल्लाबोल केला. तर ही होती मित्रांनो नवीन सरकार स्थापन कधी होणार याविषयी अजित पवार यांनी दिलेली माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.